नमस्ते प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणींनो. तर आजपर्यंत आपण समावेशित शिक्षण यामध्ये अ, समावेशित शिक्षणामधल्या बऱ्याच संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. आणि पाठीमागच्या तासाला पण अपंग विद्यार्थी कोणाला म्हणायचं, अपंगाचे वेगवेगळे प्रकार, त्याच्यानंतर त्यांचा अर्थ, त्याची व्याख्या, त्यानंतर ते अपंगत्व येण्याची कारणं, त्यानंतर त्यांची वैशिष्ट्ये आणि शिक्षक म्हणून कोणती आपली भूमिका असायला पाहिजे ह्या मुद्द्यांचा विचार केलेला आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. अपंग कोणाला म्हणायचं, अपंगांची कारणं काय आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला. मग आपण एक शिक्षक म्हणून त्यांच्यासाठी योगदान देऊ शकतोय. तसंच योगदान शासन स्तरावर सुद्धा वेगवेगळ्या योजना आखून किंवा वेगवेगळे आयोग नेमून या ठिकाणी शासन त्यांच्यासाठी स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून त्या ठिकाणी विचार करते. तर आजच्या तासिकेला आपण अपंगांसाठी शासनाच्या योजना किंवा समावेशित शिक्षणासाठी शासनानं वेगवेगळे आयोग नेमले आणि हे आयोग नेमल्यानंतर पर्टिक्युलर समावेशित शिक्षणासाठी क्रिएटिव्ह अँड इन्क्लुझिव्ह स्कूलसाठी शासनानं त्या ठिकाणी कोणकोणत्या शिफारसी केलेल्या आहेत आणि त्यासाठी कोणकोणते आयोग नेमलेले आहेत, त्या आयोगांचा आजच्या आणि पुढच्या तासिकेमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला माहिती की 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळायच्या पूर्वीसुद्धा 1944 साली इंग्रजांचं आपल्यावर त्या ठिकाणी वर्चस्व होतं किंवा सर्व सत्ता इंग्रजांच्या हातात होती. अशा काळातसुद्धा अपंगांना सर्वसमावेशक शिक्षणामध्ये समाविष्ट करण्यासाठी 1944 साली सार्जंट आयोग नेमला गेला. आणि ह्या सार्जंट आयोगानं त्या ठिकाणी शासनाच्या दृष्टिकोनावर भर दिला. कारण लोकांमध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची जागरूकता होती, त्याचबरोबर जे समाजापासून उपेक्षित आहेत किंवा जे अपंग आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, त्यांचा अधिकार त्यांना बजावता आला पाहिजे, म्हणून असे लोकसुद्धा त्या ठिकाणी स्वातंत्र्याबरोबर ह्या गोष्टींच्या मागण्यांसाठी जागरूक होते. आणि शासनानं किंवा लोकांनी अशा शिफारशी केल्यामुळं त्या काळच्या इंग्रज सरकारला सुद्धा 1944 साली एक सार्जंट आयोग नेमावा लागला. आणि या सार्जंट आयोगानं शासनानं ज्या काही शिफारसी मांडल्या होत्या त्याच्या दृष्टिकोनावर भर दिलेला आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला कोणकोणते आयोग आहेत आणि त्याच्यासाठी पर्टिक्युलर त्या ठिकाणी प्रमुख काही बदल करण्यात आले एवढाच विचार आपण ह्या तासाला करणार आहोत. तर याच्यामध्ये पहिली आणि महत्त्वाचा आयोग जो नेमला गेला तो पहिला महत्त्वाचा आयोग आहे 1944 साली सार्जंट आयोग. आणि या सार्जंट आयोगानं फक्त शासनाच्या ज्या शिफारसी दिलेल्या होत्या त्याच्यावर फक्त काय केलेलं आहे, काम त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर 1948 साली राधाकृष्णन आयोग नेमला गेला. ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं गेलं त्यावेळेस सुद्धा ह्या वंचित किंवा अपंग विद्यार्थी आहेत त्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षण घेता यावं म्हणून ह्याही आयोगानं काही शिफारसी यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यानंतर 1952-54ला जो मुदलियार आयोग नेमला गेला त्या मुदलियार आयोगानं सुद्धा अपंग शिक्षणासंदर्भातल्या शिफारसी केल्या. पण आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक आयोग नेमला गेला, मग मॅडम त्याच्या पाठीमागे शिफारसी त्या ठिकाणी कोणत्या नेमल्या गेल्या, कोणत्या केल्या गेल्या? तर ज्या शिफारसी पुढे येत गेल्या तर त्याच्या डीप शिफारसी ज्या आहेत त्या आपण आत्ताच्या सध्याच्या काळामधल्या अभ्यासणार आहोत. कारण प्रश्न जर परीक्षेला आला तर फक्त आयोग त्या ठिकाणी विचारले जातील आणि शिफारसी सर्वांच्या समान आहेत, म्हणून त्या ठिकाणी आपण फक्त आयोगाची नावं आणि महत्त्वाची त्यातली काय शिफारसी याचाच फक्त या तासिकेमध्ये विचार करूयात. तर पहिल्यांदा आपण बघितलं 1944ला सार्जंट आयोग नेमला गेला, 1948ला राधाकृष्णन आयोग नेमला गेला, 1952-54ला मुदलियार आयोग नेमला गेला आणि त्याच्यानंतर 1966ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखलं गेलं. आणि पर्टिक्युलर 1966मध्ये जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखलं गेलं त्याच्यामध्ये विशेष गरजा जी आहेत ह्या विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या शिक्षणावर भर दिला गेला. आता त्या ठिकाणी भर देताना ह्या विद्यार्थ्यांना धैर्यानं आणि विश्वासानं त्या ठिकाणी कुठल्याही समस्येला किंवा कुठल्याही गरजेला सामोरं जाता यावं अशी कॅपॅसिटी त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. हे प्रमुख उद्दिष्ट विशेष शिक्षण किंवा विशेष बालकांच्या शिक्षणासाठीचा जो आयोग नेमला गेला त्या आयोगानं सगळ्यात महत्त्वाची पहिल्या उद्दिष्टांवर भर दिला. तो एक उद्दिष्ट आहे की त्याला विश्वासानं आणि धैर्यानं कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाता आलं पाहिजे.
अशी कपॅसिटी त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं, असा या ठिकाणी ह्या आयोगानं याच्यावर भर दिलेला आहे. त्याच्यानंतर ह्या आयोगानं कोणकोणत्या शिफारसी केल्या, तर सगळ्यात महत्त्वाची शिफारस या आयोगानं जी केली ती सगळ्यात महत्त्वाची शिफारस आपल्याला सांगता येईल की शक्य असेल तेथे तीव्र अपंगत्व आणि सौम्य अपंगत्व, म्हणजे ज्यांना खूपच चालण्यामध्ये अडचणी आहेत, ऐकण्यामध्ये आहेत, दिसण्यामध्ये आहेत, हे तीव्र स्वरूपाचं अपंगत्व. पण सौम्य स्वरूपाचं अपंगत्व की ऐकायला कमी येते किंवा एखाद्या हाताचा एखादा अवयव त्याच्यामध्ये हात आहे, कमी प्रमाणामध्ये अपंगत्व आहे, वस्तू उचलता येते पण तेवढ्या तीव्रतेने उचलता येत नाही, म्हणजे सौम्य स्वरूपाचं आहे. तर अशा विद्यार्थ्यांना, म्हणजे सौम्य प्रकारचं अपंगत्व आहे का तीव्र प्रकारचं आहे, अशा बालकांना त्या ठिकाणी काय करायचं, अन्य विद्यार्थ्यांसोबत म्हणजे समावेशित शाळेमध्ये शिक्षण देण्यात यावं, अशी शिफारस या आयोगाने केली. 1966च्या आयोगाची पहिली आणि महत्त्वाची शिफारस काय सांगता येईल आपल्याला, तर ह्या आयोगानं सौम्य स्वरूपाचं अपंगत्व आणि तीव्र स्वरूपाच्या अपंगत्वाच्या विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर शिक्षण देण्याची पहिली आणि महत्त्वाची शिफारस या आयोगानं केलेली आहे. त्याच्यानंतर ह्यासाठी शाळा आजूबाजूला नाही आहेत, मग त्या ठिकाणी जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या स्तरावर अशा शाळा स्थापन करण्यात याव्या आणि त्या शाळांमध्ये निवासी शिक्षण देण्यात यावं किंवा वसतिगृहात्मक शिक्षण देण्यात यावं, अशी महत्त्वाची शिफारस ह्या आयोगानं त्या ठिकाणी आखलेली आहे. पहिली शिफारस आपण काय बघितली, तर ह्या सौम्य किंवा तीव्र स्वरूपाच्या विद्यार्थ्यांना काय करता यावं, शिक्षण देता यावं, ही सगळ्यात महत्त्वाची शिफारस या आयोगानं त्या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर शिक्षण द्यावं, ही पहिली शिफारस या आयोगानं आखलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची शिफारस या आयोगानं आखली की निवासी शाळांमधून अपंगत्वाचं शिक्षण ह्या मुलांना देण्यात यावं आणि त्याच्यासाठी अपंग संमिश्र केंद्र सुद्धा निर्माण करण्यात यावीत, अशी शिफारस या आयोगानं या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची शिफारस म्हणजे 1944ला आयोग नेमला गेला, 48ला आयोग नेमला गेला, 52ला आयोग नेमला गेला, पण फक्त शिफारसी होत होत्या, त्या ठिकाणी बदल फारशा प्रमाणात दिसत नव्हता आणि जिथं गरज आणि समस्या निर्माण होतात अशाच गरजांवर 1966च्या आयोगाने शिफारसी केलेल्या आहेत. तिसरी आणि महत्त्वाची शिफारस या आयोगानं केली की ह्या मुलांना शिक्षण देत असताना जास्तीत जास्त ते स्वतःच्या पायावर उभे राहतील असं व्यावसायिक शिक्षण या मुलांना दिलं जावं, अशी सगळ्यात महत्त्वाची शिफारस या आयोगाने केली की व्यावसायिक शिक्षणावर या आयोगाने जास्तीत जास्त भर दिलेला आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची शिफारस या आयोगाची पुढची आपल्याला अशी सांगता येईल की व्यावसायिक शिक्षणावर भर देणं हे सगळ्यात महत्त्वाचं शिफारस या आयोगानं केलेली आहे. त्याच्यानंतर प्राथमिक शिक्षण स्तरावर शिक्षक प्रशिक्षणात म्हणजे टीचर एज्युकेशन, सेवांतर्गत प्रशिक्षण आणि सेवापूर्व प्रशिक्षण अशा प्रकारचं प्रशिक्षण पूर्वी अस्तित्वात होतं आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था असायची आणि त्या जिल्हा प्रशिक्षण संस्थेमध्ये पूर्ण जिल्ह्यातल्या प्राथमिकपासून माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा सर्व शिक्षकांना सेवेत असताना जे लेटेस्ट काही नॉलेज येते किंवा लेटेस्ट काही त्या ठिकाणी इनोव्हेटिव्ह काही गोष्टी येत आहेत तर त्या शिक्षकांना माहीत असाव्यात म्हणून त्या ठिकाणी सेवापूर्व शिक्षण त्या ठिकाणी दिलं जायचं किंवा सेवांतर्गत आपण जे शिक्षण घेतोय ते सेवापूर्व, म्हणजे बीएड किंवा डीएड हे सेवापूर्व शिक्षण आहे. अजून आपण नोकरीला लागलेलो नाहीये, पण आपण ज्यावेळेस प्राथमिक माध्यमिक शिक्षक म्हणून किंवा ज्युनियरचे शिक्षक म्हणून त्या ठिकाणी शाळेत काम करायला लागू त्यावेळेस शासनाकडून जे असे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात त्याला म्हणायचे सेवांतर्गत प्रशिक्षण. मग या ठिकाणी पुढची आणि महत्त्वाची चौथी शिफारस या 1966च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये केली गेली की सेवांतर्गत प्रशिक्षण देत असताना अपंग बालकांच्या ज्या विशेष गरजा आहेत किंवा विशेष अडचणी आहेत अशा अडचणी सोडवण्यासाठीच त्या शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जावं. बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची चौथी शिफारस काय केली की अपंगांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठीचं सेवांतर्गत प्रशिक्षण या शिक्षकांना दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाचवी महत्त्वाची शिफारस या आयोगाने केलेली आहे की प्रत्येक शक्य त्या स्वरूपात अपंगांच्या शिक्षणासाठी स्वयंसेवी प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावं. म्हणजेच स्वयंसेवी संघटना असतील तर अशा संघटनांची सुद्धा मदत घ्यावी किंवा त्या ठिकाणी शाळेने सुद्धा त्या ठिकाणी स्वतः काही असे प्रयत्न करून ह्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा, अशा शिफारसी आयोगामध्ये त्या ठिकाणी करण्यात आल्या. तर बघा, आपण 44चा सार्जंट आयोग, 1948चा राधाकृष्णन आयोग, 1952-54चा मुदलियार आयोग आणि 1966 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
तर 1966च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पहिली आणि महत्त्वाची शिफारस या ठिकाणी करण्यात आली, ती म्हणजेच अपंगत्व सौम्य स्वरूपाचा असेल किंवा अपंगत्व तीव्र स्वरूपाचा असेल, या अपंग प्रकाराचा विचार न करता यांना सर्वसामान्य मुलांबरोबर शिक्षण देण्यात यावं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची त्या ठिकाणी शिफारस आखण्यात आली की अपंगांसाठी निवासी शाळा त्या ठिकाणी स्थापन करण्यात याव्यात. तिसरी की व्यावसायिक शिक्षणावर भर दिला जावा. चौथी, त्या ठिकाणी सेवांतर्गत प्रशिक्षण देत असताना अपंगांच्या समस्या सोडवण्याचं प्रशिक्षण दिलं जावं. आणि पाचवी, प्रोत्साहन देऊन त्या ठिकाणी त्यांना प्रवाहात आणण्यासाठी उद्युक्त करावं, असं या ठिकाणी शिफारसी करण्यात आल्या. आता आपण आत्तापर्यंत 4 आयोग त्या ठिकाणी ऐकले आहेत तुम्ही. तर तुम्हाला परीक्षेला त्या ठिकाणी जे आता मल्टिपल चॉईसची तुमची ऑनलाईन जर परीक्षा होणार असेल तर मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन विचारले जातील. तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं पहिला आयोग यासाठी कोणता नेमला गेला तर 1944चा सार्जंट आयोग. म्हणजे ह्या आयोगाची किमान माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. शिफारसी जवळपास सर्व आयोगानं सारख्याच केलेल्या आहेत, त्यामुळे त्याच शिफारशी न सांगता महत्त्वपूर्ण शिफारशी ज्या आयोगानं बदलात्मक सांगितलेल्या आहेत त्याच या ठिकाणी आपण चर्चात्मक पद्धतीने अभ्यासत आहोत. त्यानंतर 1992ला जो राष्ट्रीय मध्ये सुद्धा तुम्ही म्हणाला की 2006ला 1966ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखलं गेलं. त्याच्यानंतर 1986ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखलं गेलं. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं वेगवेगळ्या शिफारसी त्या ठिकाणी केल्या. तर आपण 2006च्या त्यानंतर जो प्रमुख शिफारसी आहेत त्या 2006मध्ये जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखलं गेलं त्यांनी कोणत्या शिफारसी केलेल्या आहेत त्या शिफारसींचा आपण विचार करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची पहिली शिफारस या आयोगानं या ठिकाणी विचारात घेतली म्हणजेच पूर्ण अपंगत्वाला प्रतिबंध करण्यासाठीच्या योजना. मग फॉर एक्झाम्पल अपंगत्व येऊच नये म्हणून लसीकरण मोहीम, उदाहरणादाखल पोलिओ लसीकरण मोहीम केंद्रापासून पूर्ण राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आणि गावातल्या प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये किंवा वस्तीवर सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक मुलाला तो डोस दिला पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं अपंगत्वाला प्रतिबंध करण्याची शिफारस 2006मध्ये या ठिकाणी शासनानं केलेली आहे. त्याच्यानंतर अपंगत्वाचं पुनर्वसन करण्यासाठी त्या ठिकाणी भर देण्यात आला. मग अपंगत्वाचं पुनर्वसन करण्यासाठी जे अपंगत आहेत त्यांच्यासाठी शासनानं वेगवेगळ्या योजना आखल्या. त्या योजनांच्या माध्यमातून या अपंगांना जे आजार होतात त्याच्यासाठीचे वेगवेगळे वर्कशॉप घेतले गेले. त्यानंतर शासकीय रुग्णालयामध्ये अपंगांसाठी मोफत उपचार योजना राबवल्या गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांचं शारीरिक पुनर्वसन होण्यासाठी म्हणजेच लवकर निदान झालं पाहिजे त्यासाठी त्या लोकांचं काउन्सिलिंग करणं, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी वैद्यकीय सोयी सुविधा देणं, उपकरणं देणं. आणि म्हणून तुम्हाला लक्षात येत असेल की विशेष शाळा किंवा समावेशित शाळा आहेत त्या ठिकाणी ह्या मुलांना शासनामार्फत मोफत व्हीलचेअर मिळते किंवा मोफत त्या ठिकाणी श्रवणयंत्र मिळतंय किंवा मोफत चष्मे मिळतात. तर हा त्याचंच फलित आहे. 2006मध्ये ज्या शिफारसी केल्या गेल्या त्या शिफारसीचंच हे काय आहे एक फलित आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर शैक्षणिक पुनर्वसनामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त व्यावसायिक शिक्षण देण्यावर ह्या आयोगानं काय केलेलं आहे जास्तीत जास्त भर दिलेला आहे की शिक्षण हे व्यावसायिक स्वरूपाचं त्या विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे याच्यावर ह्या आयोगानं भर दिलेला आहे. आणि तिसरं महत्त्वाचं पुनर्वसन म्हणजेच आर्थिक पुनर्वसन म्हणजेच शासकीय स्तर असेल खाजगी संस्था असतील या ठिकाणी ह्या अपंग विद्यार्थ्यांना त्यांच्या अपंग कोट्यानुसार नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठीची शिफारस या ठिकाणी या आयोगाने केलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं 2006च्या अपंगाच्या शिफारसीमध्ये जर आपण विचार केला तर 2006ची सगळ्यात महत्त्वाची शिफारस आहे की आर्थिक पुनर्वसन किंवा त्या ठिकाणी पुनर्वसन. पहिली शिफारस आपण बघितली की अपंगाला प्रतिबंध करणं आणि दुसरी शिफारस होती ते म्हणजे पुनर्वसन. त्यामध्ये त्यांचं शारीरिक पुनर्वसनामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत त्याला अनुसरून त्यांना ट्रीटमेंट देणं, तशी साधनं उपलब्ध करून देणं. शैक्षणिक पुनर्वसनामध्ये त्या ठिकाणी त्यांना व्यावसायिक शिक्षण देणं आणि आर्थिक पुनर्वसनामध्ये त्या सर्व मुलांना त्या ठिकाणी नोकरीच्या समान संधी देणं अशा शिफारसी या 2006च्या आयोगामध्ये केलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण 2006च्या शिफारसी या ठिकाणी
पाहिलेल्या आहेत. आता बघा, जर आपण बघितलं 1944 पासून आज तागायत जे वेगवेगळे आयोग नेमले गेले, तर ह्या आयोगांना अपंगांच्या कल्याणासाठी काही हक्क किंवा त्या ठिकाणी भारतीय जी राज्यघटना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना निर्माण केली आणि तिला एक घटनात्मक स्वरूप दिलं की प्रत्येक व्यक्तीला अधिकार मिळाले पाहिजेत, तसेच तिला कर्तव्यही व्यवस्थित बजावता आली पाहिजेत. म्हणून त्या ठिकाणी शासनानं किंवा ह्या भारतीय घटनेमध्ये ह्या अपंगांसाठी काही तरतुदी केलेल्या आहेत. तर त्या तरतुदींचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची तरतूद या ठिकाणी बघा आहे, जे अपंग आहेत, अपंग विशेष सुविधांपासून दुर्लक्षित असतील त्याच्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणं. तर ह्या घटनात्मक दुरुस्तीमध्ये काय सांगितलं की ज्या योजना आहेत त्या योजना जर त्यांच्यापर्यंत पोहोचत नसतील तर त्याची जबाबदारी त्या त्या शासन पातळीवर, म्हणजेच राज्य असेल, जिल्हा असेल, तालुका असेल, तर त्या त्या पातळीवर जिल्ह्याला जिल्हा परिषद, तालुक्याला पंचायत समिती किंवा गाव पातळीवर ग्रामपंचायत, अशा अगदी केंद्रापासून ग्रामपंचायतीपर्यंत त्या ज्या योजना आहेत ते पर्टिक्युलर त्या अपंग विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत, याच्यासाठीचं एक तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. त्याच्यानंतर अपंगांसाठी राष्ट्रीय संस्थांचं सबलीकरण आणि विस्तारीकरण करण्यावर भारतीय राज्यघटनेमध्ये भर दिलेला आहे की जास्तीत जास्त त्यांच्यासाठी राष्ट्रीय संस्थांचं त्या ठिकाणी संस्था ज्या निर्माण झालेल्या आहेत अपंगांच्या सामाजिक कार्य करण्यासाठी किंवा अपंगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, तर त्यांची संख्या वाढवणं आणि त्यांना अधिक सबल करणं. त्याच्यानंतर अपंगांना उपयुक्त, साधे, टिकाऊ आणि कमीत खर्चाची साधनं उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणं, ही सुद्धा त्या ठिकाणी तरतूदच आहे की साधी आहेत, छोटी आहेत, हलकी फुलकी आहेत, अशी साधन त्यांना वापरता येतील अशा साधनांचा त्या ठिकाणी मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणं. मतिमंद असतील किंवा मेंदू पक्षपात झालेले असतील त्यांची पूर्ण काळजी घेणं, त्यांच्यासाठी राष्ट्रीय मंडळ तयार करणं, अशी या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये यांच्यासाठीच्या शिफारसी केलेल्या आपल्याला आढळून येतात. तर अशा शिफारसी आपण जर बघितल्या तर त्या ठिकाणी शासनानं समान संधी आणि सहभागाचा अधिकाऱ्यांना मिळवून देण्यासाठी आवश्यक वातावरण निर्मिती करण्यावर सुद्धा त्या ठिकाणी भर दिलेला आहे. कुटुंबाचं आणि समाजनिष्ठित पुनरावसन करण्यासाठी आर्थिक आणि मानवी स्रोतांचा संबंधितांना उपलब्ध होण्यासाठी वेगवेगळ्या कार्यनीती, म्हणजेच वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज त्या ठिकाणी वापरल्या पाहिजेत. बालकांना पूरक आहार मिळाला पाहिजे, लवकर निदान झालं पाहिजे, त्याच्यानंतर त्यासाठी उपचार झाले पाहिजेत, उपचारासाठी शासनानं त्यासाठी योजना आखल्या पाहिजेत. अशा गोष्टींचा या ठिकाणी विचार याच्यामध्ये केलेला आहे. आता समावेशक शिक्षणासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रारंभ जर आपण बघितला तर डॉक्टर हॅडलंडर यांच्यामध्ये 1974 मध्ये जगातल्या लोकसंख्येच्या 10% लोकसंख्या ही अपंगाची आहे. म्हणजे ज्यावेळेस 1974 मध्ये हॅडलर यांनी जो अपंगांसंदर्भात जो सर्वे केला, त्या सर्वेमध्ये 10% लोक, एकूण लोकसंख्येच्या, जगातल्या एकूण लोकसंख्येच्या 10% लोक काय आहेत, अपंग आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी 600, म्हणजेच जर आपण विचार करायचं म्हटलं तर जागतिक मजूर संघटनेनुसार 2001 मध्ये जे पत्रक हे केलेलं आहे त्याच्यामध्ये 80% विकसनशील देशामध्ये आजही 20% अपंगांचं प्रमाण आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या तज्ज्ञांनी किंवा वेगवेगळ्या तत्ववेत्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या रिसर्च करून त्या ठिकाणी ज्या काही संशोधन करून आपल्यासमोर जी माहिती आणलेली आहे ती माहिती फार भयानक आहे की एकूण लोकसंख्येच्या जर 10% म्हटलं तर आपली भारताचीच लोकसंख्या जर आपण 100 कोटी धरली तर त्यातली 10% म्हटलं तर 10 कोटी लोक अपंगाने ग्रासलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्यासाठी ते अपंगत्व सौम्य स्वरूपाचं आहे, मतिमंदत्व आहे, अध्ययन अक्षमता आहे, वर्तन अक्षमता आहे. तर अशांसाठी समावेशित शाळा
त्या ठिकाणी जर स्थापन केल्या तर निश्चितच ही मुलं काय होतील, समावेशित शिक्षणामध्ये येऊन स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील आणि स्वतःचं शिक्षण घेऊ शकतील, अशी त्या ठिकाणी संकल्पना पुढे आली. आणि त्याच्यातूनच आपण जे बघितलं, गेली काही तासांना आपण समावेशी शिक्षण म्हणजे काय, समावेश शिक्षणाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, समावेशी शिक्षणामध्ये कुणाला कोणत्या पद्धतीनं शिक्षण दिलं जातं, समावेशी शिक्षणासाठी शासनानं कोणत्या योजना आखल्या, कोणत्या शिफारशी केल्या, कोणती ध्येय धोरणं आखली, याचा आपण विचार करत आहोत. तर या ठिकाणी समावेशक शिक्षणासाठी आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस 1974ला त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रारंभ झाला, त्यावेळेसची आकडेवारी जर आपण बघितली तर 10% लोक हे एकूण जागतिक लोकसंख्येच्या 10% लोक काय आहेत तर अपंग आहेत. आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर अपंगाचं स्वरूप लक्षात घेऊन त्या मुलांना या शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, अशी भूमिका या ठिकाणी ह्या घटकामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, आपण जर बघितलं की राष्ट्रीय पुनर्वसन परिषद 1992ला नेमली गेली. राष्ट्रीय पुनर्वसन परिषद आणि ती पर्टिक्युलर विशेष गरजा असणाऱ्या पालकांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची गरज त्या ठिकाणी सांगितली गेली, म्हणजेच प्रशिक्षित शिक्षक नेमले पाहिजेत. त्यानंतर 1995ला जो कायदा केला, त्या कायद्यानुसार अनुवये 18 वर्षपर्यंतच्या अपंग बालकांना योग्य वातावरणात शिक्षणाचा पुरस्कार केला गेला. म्हणजेच 1992ला त्या ठिकाणी प्रशिक्षित शिक्षकांच्या गरजेवर शिफारस केली गेली. त्यानंतर 1995ला 18 वर्ष वयापर्यंतच्या सर्व बालकांना चांगल्या शिक्षणाचा पुरस्कार केला गेला. 1999मध्ये नॅशनल ट्रस्ट ॲक्ट जो आला, त्याने तीव्र अपंग असलेल्यांना सेवा आणि सुविधा पुरवण्याचा विचार केला गेला. म्हणजेच आणखीन पुढचे जर आपण बघितलं तर 1992ला प्रशिक्षित शिक्षकाची शिफारस केली गेली. 1995ला 18 वर्ष वयापर्यंतच्या मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्यावर भर दिला गेला. 1999ला नॅशनल ट्रस्ट ॲक्ट नेमला गेला. त्याच्यामध्ये त्यांना अपंगांना सेवा आणि सुविधा पुरवण्यावर भर दिला गेला. आणि भारतीय राज्यघटनेची जी 86वी दुरुस्ती करण्यात आली, त्याच्यामध्ये शिक्षणाचा हक्क 14 वर्ष वयोगटापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यावर त्या ठिकाणी भर दिला गेला. तर आपल्याला माहिती आहे की 2005ला जे धोरण आखलं गेलं, प्राथमिक मुलांना सक्तीचं प्राथमिक शिक्षण, वयोगट 14पर्यंतच्या मुलांना सक्तीचं आणि प्राथमिक शिक्षण ही जी शिफारस केली गेली, तर त्याच्याविषयीची अधिकची माहिती आपण पुढच्या तासाला बघूयात. आजच्या तासाला आपण प्राथमिक स्तरावर कोणकोणते आयोग होते आणि त्यांनी मूलभूत कोणत्या शिफारसी केल्या, या मुद्द्याचा आपण विचार केलेला आहे. तर याच्यासाठी तुम्ही भंगाळे किंवा नेमाड्यांचं पुस्तक किंवा या ठिकाणी पिंगला धांडे आहेत, त्यांचं पुस्तक तुम्ही समावेशित शिक्षणासाठी वापरू शकता. आणि पेज नंबर 23, 24, 25 यावर हे जे वेगवेगळे आयोग आहेत आणि त्या आयोगाने केलेल्या शिफारसी आहेत, त्या तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. त्या शिफारसीचं अध्ययन करताना कुठली अडचण आली तरी आपण प्रत्यक्षपणे त्या डिस्कस करूयात. तर ह्या आयोगावर मल्टिपल चॉईसचे प्रश्न आले तर कुठला आयोग कोणत्या साली नेमला गेला आणि प्रत्येक आयोगानं महत्त्वपूर्ण कोणती शिफारस केली, त्याच्यावर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त टिक मार्क करायचे आहे. ठीक आहे, ओके, धन्यवाद.